नांदुरा तालुक्यातील मामुवाडी येथून एक क्रुझर गाडी देशी दारूचा साठा घेऊन निमगाव येथे जात असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर देवचे यांना मिळाली होती। या माहितीवरून ठाणेदार अनिल पाटील यांच्यासह गजानन जायभाय, प्रधान पवार, मंगेश सोळंके, सुनील सुशीर व चालक आनंद कासार या कर्मचाऱ्यांनी रात्री निमगाव फाटा येथे नाकाबंदी केली असता पहाटेच्या सुमारास एक क्रुझर गाडी अलमपूर कडून येताना पोलिसांना दिसली। पोलिसांनी या गाडीला थांबवण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना न जुमानता चालकाने गाडी भरधाव वेगाने एरळीकडे नेली। पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडी एरळी बस थांब्याजवळ पकडून गाडीची झडती घेतली असता त्यात अंदाजे 20,384 रुपयांचा देशी दारूचा अवैध साठा मिळून आला। पोलिसांनी चौकशी केली असता निमगाव येथील किशोर जानराव इंगळे यांचा हा माल असून त्यांनीच धुपेश्वरच्या पुलाजवळ हा दारू साठा माझ्या गाडीत भरून तो मोटरसायकलने पुढे निघून गेला, अशी माहिती क्रुझर चालक रविकांत लक्ष्मण बोचरे यांनी पोलिसांना दिली। या प्रकरणी रविकांत बोचरे व किशोर जानराव इंगळे यांच्या विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार अनिल पाटील यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। काल रात्री आम्हा पोलिसांना गुप्त बातमीदरम्यान खबर मिळाली की मामुलवाडी इथून एक क्रुझर गाडी दारू भरून निमगावकडे येत आहे, अशी माहिती मिळताच आम्ही पोलीस स्टाफसह निमगाव फाटा येथे नाकाबंदी केली। नाकाबंदी दरम्यान एक क्रुझर गाडी मामुलवाडीकडून निमगावच्या दिशेने आली। तिला थांबण्यास सांगितले असता तिने कट मारून ती एरळी गावच्या दिशेने पळून गेली। तात्काळ पोलीस गाडी व पोलीस स्टाफच्या मोटरसायकलने सदर गाडीचा पाठलाग केला असता एरळी गावचे बस स्टॉपजवळ सदरची क्रुझर गाडी पकडण्यात आली। गाडीची 2.55 झडती घेतली असता तिच्यामध्ये 8 देशी दारूचे बॉक्स मिळून आले। सदर चालकास ताब्यात घेतले। सदरची दारू ही विनापरवाना असल्याचे चौकशी निष्पन्न झाले। त्याप्रमाणे सदरचा माल गाडीसह ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। सर किती लाखाचा माल सर टोटल? तरी रुपये 20,000च्या जवळपास देशी दारूचा माल आहे आणि क्रुझर गाडी 4 लाखाची आहे। एकूण 4,20,000च्या दरम्यान माल जप्त करण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर।